कशी नवलाई कोटी कोटी लेकरांची आई रमाई कोळशाची पाटी तिच्या डोईवरती तिचे हात सोन्याचे पण श्रीनाथ भरती आम्हासाठी झाली भीम पेनाची शाई कोटी कोटी लेकरांची आई रमाई कोटी कोटी लेकरांची आई रमाई नांदन यांच्या हस्ते विद्युत डावड साहेब यांचा सत्कार करण्यात येत आहे. स्वागत अध्यक्ष दत्ता तांबे संजय शिंदे यांनी व्यासपीठावर यायचं. सर्व समितीने व्यासपीठावर यायचं. व्यासपीठावर यायचं लोक. चल 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 जब तक पूरा चांद रहेगा तेरा नाम रहेगा, चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. या ठिकाणी मान्य जितेंद्र दावड साहेब सर्वांना संबोधित करतील. मी एका वेगळ्या विषयावर तुमच्या सगळ्यांशी बोलणार आहे. तुम्हाला माहिती आहे की महात्मा फुलेंच्या जीवनपटावर एक चित्रपट येतोय, माहितीये का? हात तो उचला ना, माहिती असेल हात तो उचला. त्या चित्रपटामध्ये एक दृश्य दाखवलंय, हे बाबांनो जरा सांभाळा बरं, की सावित्रीमाईला एक बटू, जानवं घातलेला बटू दगड आणि शेण मारतो आणि तो सीन चित्रपटातनं काढून टाका असं काही मनुवाद्यांचं म्हणणं आहे. ब्राह्मण समाजातील काही घटकांनी त्या सीनला विरोध केलाय. आता ते काही चुकीचं आहे का जे दाखवलंय ते? अहो तुम्ही का मूर्त्यासारख्या काय बघता? जरा बोला ना, जरा बोला ना, जोरात बोला.
अहो ही लढाई मी नाही लढणार आहे, तुम्हाला पण लढायची नाही तर कालांतराने तुमच्या अंगावर येणार आहे सगळं. ही जी लढाई चालू झाली आहे ना, ही तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे, माझ्या अस्तित्वाची नाही आहे. तेव्हा जिवंतपणा दाखवाय अशा लढ्यांमध्ये. हे दाखवलेलं खरं आहे का खोटं आहे? अहो, खरं आहे म्हणून ओरडायला जरा पिक्चर मध्ये हवा का नको? बाबासाहेबांना वर्गात बसू दिलं नाही, खरं का खोटं आहे? वर्गात बसू दिलं नाही तरी संविधान कोणी दिलं? तसं शाळा चालू देऊ नका असं सांगणाऱ्या महात्मा फुलेंनी ऐकलं का? शाळा सुरू केली. महात्मा फुलेंचा खून करण्याचा प्रयत्न झाला, मान्य आहे. त्यांनी शाळा सुरू केली आणि या भगिनी जेवढ्या बसल्या आहेत ना, त्या शिकलेल्या सावरलेल्या कोणामुळे दिसतात? महात्मा ज्योतिबा फुलेंमुळे. आज त्यांचा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून काही मनोवादी दबाव म्हणतायत. आपण सगळ्यांनी घट्ट मूठ आवळली पाहिजे, आव्हान दिलं पाहिजे की तुमची ही जागा चालू देणार नाही. आम्ही फुलेंच्या चित्रपटाला पाठिंबा देतो आणि जेव्हा चित्रपट लागेल स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करून तो चित्रपट बघायला जा. हे अशी दादागिरी कोणाची चालू देऊ. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध कोणी केला? कोणी केला? याच मनोवाद्यांनी शिवाजी महाराजांच्या मनुस्मृतीला आपल्या राज्याभिषेकाला नकार दिला. आपली दळण नाही म्हणून तुम्ही क्षुद्र आहात, तुमचा राज्याभिषेक होऊ शकत नाही असं सांगितलं. छत्रपती संभाजी महाराजांचा घात कोणी केला? याच मनुवाद्यांनी. आमच्या बहुजनांच्या पूर्वजांच्या गांडी मागे रुग्णामागे झाडू आणि तोंडावर मडकं कोणी लावलं? मनुवाद्यांनी. आणि म्हणूनच भीमा कोरेगावच्या लढ्यात पेशव्यांचा साफ पराभव करून टाकला. 700 दलितांनी 25,000चं सैन्य मारलं. त्यानंतरच्या काळात फुले उभे राहिले, त्यानंतरच्या काळात शाहू उभे राहिले. त्यांनी तुम्हाला मला सगळ्यांना न्याय मिळवून दिला. आज जेव्हा परिस्थिती बदलते, सत्य सामोरे येत आहे, तेव्हा या लोकांच्या अंगावर आल्यासारखं झालंय. सत्य बघायला सुद्धा घाबरतायत. हे सत्य सामोरे आणावं लागेल. या नवीन पिढीला समजलं पाहिजे की तुमच्यासाठी लढणाऱ्या फुलेंना काही यातना झाल्या, तुमच्यासाठी लढणाऱ्या शाहूंना काय यातना झाल्या आणि तुमच्यासाठी लढणाऱ्या बाबासाहेबांना काय यातना झाल्या. हे नुसतं जयंती पुण्यतिथीच्या कार्यक्रमाने काही होत नाही. रोज सकाळी एक पण करायला हवा. जिथे जिथे विचारांची लढाई चालू आहे त्या विचारांच्या लढाईत जिथे जिथे बाबासाहेबांचं नाव येईल आम्ही त्यांच्या बरोबर आहोत हा शब्द तुम्ही द्यायला हवा. आणि म्हणून ही लढाई एका विचारांची लढाई आहे आणि मला अभिमान आहे की गेले अनेक वर्ष ही लढाई मी लढतोय. ती बाबासाहेबांच्या विचारांची असो किंबहुना महाराष्ट्रात मध्ये शिव शंभू फुले शाहू आंबेडकर या 5 जणांच्या नावाने जे विचारधारा चालते त्या विचारधारेसाठी प्राण द्यायला सुद्धा आमच्यासारखी मंडळी तयार असतात. आणि म्हणून या फुलेंच्या चित्रपटावरून आता रण उठवायला हवं. जिथे जिथे फुले फेसबुक असेल, ट्विटर असेल, जिथे जिथे तुमचे सोशल मीडिया अकाउंट असतील, उद्या बसणं सुरू करा. वी सपोर्ट फुले. काय सांगितलं? वी सपोर्ट फुले. कळू द्या त्यांनाही आपल्या बहुजनांची ताकद. हे महामानव कुठल्या एका जातीचे नव्हते. त्यांना जातीच्या जाकारामध्ये बंद करण्याचा प्रयत्न आहे. मला सांगा कामगार पाहिजे हा कायदा कोणी आणला? रविवारी सुट्टी मिळायला पाहिजे कामगारांना, कायदा कोणी आणला? महिलांना प्रेग्नन्सी लीव्ह मिळाली पाहिजे, कोणी आणला? सगळ्या कामगारांना कॅज्युअल लीव्ह मिळाली पाहिजे, कायदा कोणी आणला?
अमुक अमुक पगार मिळालाच पाहिजे, कायदा कोणी आणला?